नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर महादेव जगताप. सेटनेट मराठी या मराठी विषयाच्या अनुषंगाने सखोल माहिती देणाऱ्या चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, UGC नेट NTA नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या माध्यमातून सांगितल्याप्रमाणे आपल्याला नेट परीक्षेचा टाइमटेबल आपल्या हाती पडलेला आहे. यामध्ये दिनांक 24/9/2020 पासून नेट परीक्षा चालू होत आहे. ही परीक्षा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने आणि डेट वाईज होत आहे. विशेषतः 24/9/2020 रोजी 9 ते 12 या वेळेमध्ये सब्जेक्ट कोड 46 याच्यामध्ये अडल्ट एज्युकेशन, कंटिन्यूइंग एज्युकेशन, नॉन फॉर्मल एज्युकेशन, कोड क्रमांक 32 चायनीज, कोड क्रमांक 62 कंपॅरेटिव्ह स्टडी ऑफ रिलिजन्स, कोड क्रमांक 33 डोगरी, कोड क्रमांक 44 जर्मन, कोड क्रमांक 37 गुजराती, कोड क्रमांक 50 इंडियन कल्चर, कोड क्रमांक 45 जापनीज, कोड क्रमांक 21 कॅनडा, कोड क्रमांक 85 कोकणी, कोड क्रमांक 18 मैथिली, कोड क्रमांक 35 मणिपुरी, कोड क्रमांक 42 पर्शियन, कोड क्रमांक 91 प्राकृत, कोड क्रमांक 43 राजस्थानी, कोड क्रमांक 25 संस्कृत, कोड क्रमांक 101 सिंधी, कोड क्रमांक 40 स्पॅनिश, कोड क्रमांक 70 ट्रायबल अँड रिजनल लँग्वेज ऑफ लिटरेचर. 24/9/2020 रोजी आत्ता मी सांगितलेले कोड क्रमांक आणि ते सब्जेक्ट या ठिकाणी आपल्याला 9 ते 12 या वेळेमध्ये या सर्व विषयांची परीक्षा होईल. 24/9/2020 रोजी 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 49 अरब कल्चर अँड इस्लामिक स्टडीज, कोड क्रमांक 29 अरेबिक, कोड क्रमांक 60 बुद्धिस्ट जैन, त्यानंतर प्लेस्ट स्टडीज, कोड क्रमांक 11 डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज, कोड क्रमांक 31 लँग्विस्टिक, कोड क्रमांक 63 मास कम्युनिकेशन जर्नलिझम, कोड क्रमांक 34 नेपाळी, कोड क्रमांक 23 ओरिया, कोड क्रमांक 83 पाली, कोड क्रमांक 26 तामिळ या विषयाची परीक्षा दिनांक 24/9/2020 रोजी 3 ते 6 या वेळेमध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 25/9/2020 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 72 कंपॅरेटिव्ह लिटरेचर, कोड क्रमांक 68 क्रिमिनॉलॉजी, कोड क्रमांक 71 फ्लॉर्क लिटरेचर म्हणजे लोकसाहित्य, कोड क्रमांक 82 फॉरेन्सिक सायन्स, कोड क्रमांक 39 फ्रेंच व्हर्जन, कोड क्रमांक 66 म्युचॉलॉजी अँड कन्सोलिडेशन, त्यानंतर कोड क्रमांक 4 सायकोलॉजी, कोड क्रमांक 93 टुरिझम ॲडमिनिस्ट्रेशन अँड मॅनेजमेंट या कोड क्रमांकाच्या विषयाची परीक्षा दिनांक 25/9/2020 रोजी 9 ते 12 या वेळेमध्ये होईल. अगदी त्याच पद्धतीनं 25/9/2020 रोजी 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 37 आर्चिओलॉजी, कोड क्रमांक 92 ह्युमन राईट्स अँड ड्युटीज, कोड क्रमांक 59 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स, कोड क्रमांक 3 फिलॉसॉफी, कोड क्रमांक 90 पॉलिटिक्स इंटरनॅशनल रिलेशन्स, इंटरनॅशनल स्टडीज इन्क्लुडिंग डिफरन्स, स्ट्रॅटेजिक स्टडीज, वेस्ट आशियन स्टडीज, साऊथ ईस्ट आशियन स्टडीज, आफ्रिकन स्टडीज, साऊथ आशियन स्टडीज, स्विस स्टडीज आणि अमेरिकन स्टडीज, कोड क्रमांक 90
या सर्व परीक्षा 25/9/2020 3 ते 6 या वेळेमध्ये होईल. विद्यार्थी मित्रांनो, यानंतर 29/9/2020 रोजी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 58 आणि कोड क्रमांक 47 म्हणजे कोड क्रमांक 58 लॉ आणि कोड क्रमांक 47 फिजिकल एज्युकेशन 9 ते 12 29/9/2020 रोजी होईल. तर 29/9/2020 रोजी 3 ते 6 या वेळेमध्ये 89 म्हणजे 89 कोड क्रमांक 89 इन्व्हायरमेंट स्टडीज यामध्ये इन्व्हायरमेंटल सायन्स आणि कोड क्रमांक 62 फोमॅटिक आर्ट डान्स ड्रामा थिएटर्स. त्यानंतर 73 कोड क्रमांक 73 संस्कृत ट्रॅडिशनल सब्जेक्ट्स या विषयाच्या अनुषंगाने. त्यानंतर 95 संताली आणि 74 कोड क्रमांक 74 वुमन्स स्टडीज अशा पद्धतीच्या ज्या काही कोड क्रमांक आहेत विषय आहेत ते 29/9/2020 रोजी 3 ते 6 वेळेमध्ये होईल. त्यानंतर 30/9/2020 रोजी 9 ते 12 या दरम्यान कोड क्रमांक 17 म्हणजेच मॅनेजमेंट या विषयाच्या अनुषंगाने ही परीक्षा होईल. तर 30/9/2020 रोजी 3 ते 6 कोड क्रमांक 1 याच्यामध्ये इकॉनॉमिक्स, रूरल इकॉनॉमिक्स, कोऑपरेशन, डेमोग्राफी, डेव्हलपमेंट प्लॅनिंग, डेव्हलपमेंट स्टडीज, इकॉनॉमिस्ट, अप्लाइड इकॉनॉमिक्स, डेव्हलपमेंट इको, बिझनेस इकॉनॉमिक्स अशा सर्व विषयाची कोड क्रमांक 1 या विषयाची परीक्षा आपल्याला 30/9/2020 रोजी होईल आणि त्याचा वेळ असेल 3 ते 6. यानंतर 1/10/2020 रोजी 9 AM म्हणजे 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 9 AM आणि त्यामध्येच 3 ते 6 या दोन्ही शिफ्टमध्ये इंग्लिश या विषयाची कोड क्रमांक 30 या विषयाची परीक्षा होईल. हे आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. म्हणजे इंग्लिशचा पेपर 1/10/2020 रोजी असेल. त्यानंतर 7/10/2020 रोजी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 5 म्हणजेच सोशिओलॉजी कोड क्रमांक 5 हा 9 ते 12 आणि 3 ते 6 कोड क्रमांक 87 कॉम्प्युटर सायन्स अँड ॲप्लिकेशन हा दिनांक 7/10/2020 रोजी कोड क्रमांक 5 आणि कोड क्रमांक 87 5 सकाळी आणि 87 दुपारी. त्यानंतर 9/10/2020 9/10/2020 रोजी सकाळी 9 ते 12 कोड क्रमांक 6 हिस्ट्री या विषयाचा पेपर असेल. तर 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 2 पॉलिटिकल सायन्सचा पेपर असेल. त्यानंतर 17/10/2020 यामध्ये सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये आणि 3 ते 6 या वेळेमध्ये 008 कॉमर्सचा पेपर असेल. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. त्यानंतर 21/10/2020 रोजी 9 ते 12 कोड क्रमांक 9 एज्युकेशनचा पेपर असेल. तर त्याच दिवशी म्हणजे 21/10/2020 रोजी 3 ते 6 या वेळेमध्ये कोड क्रमांक 80 म्हणजे जॉग्रफी भूगोलाचा पेपर असेल. हे आपण लक्षात घ्यावं. त्यानंतर 22/10/2020 रोजी 9 ते 12 या वेळेमध्ये कोड क्रमांक 36 आसमानी कोड क्रमांक 22 मल्याळम कोड क्रमांक 38 मराठी आपल्यासाठी महत्त्वाचं आहे ते म्हणजेच मराठी. दिनांक 22/10/2020 रोजी मराठी या विषयाची परीक्षा जी काही नेट परीक्षा आहे ती 9 ते 12 या वेळेमध्ये होईल. हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यावं. 9 ते 12 त्याच्यामध्ये कोड आहे 38 मराठी, 24 पंजाबी, 41 रशियन, 27 तेलुगू, 28 उर्दू या सर्व कोडची आणि विशेषतः आपल्यासाठी 38 हा जो काही क्रमांक आहे कोड नंबर आहे मराठी या विषयाचा त्या शिफ्टमध्ये 9 ते 12 या वेळेमध्ये 22/10/2020 रोजी ही परीक्षा होईल. त्यानंतर 3 ते 6 या वेळेमध्ये 19 बंगाली, त्यानंतर 94 बाडो, 84 काश्मीरी आणि 81 सोशल मेडिसिन्स अँड कम्युनिकेशन हेल्थ
या विषयाची परीक्षा 3 ते 6 दिनांक 22/10/2020 रोजी होईल. त्यानंतर 23/10/2020 रोजी 9 ते 12 आणि 3 ते 6 अशा दोन्ही शिफ्टमध्ये 0-20 म्हणजेच हिंदी या विषयाची त्या ठिकाणी पेपर होईल. आणि शेवटी 5/11/2020 म्हणजे 24 तारखेला परीक्षा झालेली, नेट सुरू झालेली वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने 5/11/2020 रोजी या ठिकाणी 9 ते 12 या शिफ्टमध्ये 88 इलेक्ट्रॉनिक सायन्स, 55 लेबर वेलफेअर, त्यानंतर 16 म्युझिक, 15 पॉप्युलेशन स्टडीज, 79 व्हिज्युअल आर्ट अशा सर्व विषयाची परीक्षा 9 ते 12 5/11/2020 रोजी होईल. तर 3 ते 6 या शिफ्टमध्ये 7 अँथ्रोपॉलॉजी, 12 होम सायन्स, 14 पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन, 10 सोशल वर्क आणि 100 योगा अशा सर्व कोड क्रमांकाची परीक्षा दिनांक 5/11/2020 रोजी होईल. या ठिकाणी मी जास्तीचा वेळ न घेता थांबतो. धन्यवाद.